दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही असं स्पष्ट केलं अजित पवार यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या विषयावर बोललेले आहेत। याआधी फक्त शरद पवारांनी भूमिका मांडलेली होती। अजित पवार यांनी असं म्हटलंय की या संदर्भातला विलिनीकरणाचा कोणताच प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही। अजित पवार आणि शरद पवार वारंवार वेगवेगळ्या कामांनिमित्त एकत्र भेटत होते, बैठका होत होत्या, एकाच मंचावर दिसत होते, त्यामुळे महाराष्ट्रभरात दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली होती। आज जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नियोजित बैठक होती त्यात सुद्धा विलिनीकरणासंदर्भात चर्चा होणार आहे असं कळत होतं। याच विषयी अजित पवारांना विचारल्यावर त्यांनी मात्र हे स्पष्ट केलंय की विलिनीकरणासंदर्भातला कुठला प्रस्तावच नाही, त्यामुळे त्या विषयावर चर्चा झालेली नाही आणि उत्तर देणं त्यामुळे इथे उपस्थितच होत नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, शरद पवार तर याआधी भाष्य करताना दिसलेच होते या विषयावर, पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। काय सांगाल, आता पूर्णविराम मिळेल अशा चर्चांना असं वाटतं? काय अपडेट? राजकारणामध्ये कुठल्याच गोष्टींना पूर्णविराम मिळत नसतो। अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याकडून येत असतात। इतकंच नाही तर शरद पवार यांनी सुद्धा ज्या वेळेला पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या संदर्भातला निर्णय घेतील किंवा त्यांनी याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत ते पुढे पाहतील हे शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आधी त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या पक्षामध्ये या संदर्भाबद्दले काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार म्हणतात की आमच्या पुढे असा कुठला प्रस्तावच आलेला नाहीये। बरोबर, त्यांचं म्हणणं आहे जर प्रस्तावच आला नाही तर त्या मुद्द्यावर चर्चा होणं हा नंतरची गोष्ट असते। आमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर पुढे त्यावर बोलण्यात काहीतरी अर्थ आहे। सध्या आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही असं अजित पवारांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित याबद्दलचा निर्णय आपण असं म्हणू की आधी शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षातले वरिष्ठ नेते, मग ते सुप्रिया सुळे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, हे घेतील आणि त्यानंतरचा प्रस्ताव कदाचित हा पुढे जाईल। कारण जेव्हा दोन पक्ष एकत्रित येतात, विशेषतः आता जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा मुद्दा तर आहेतच, परंतु त्याहीपेक्षा मुळात त्यातला एक पक्ष सत्तेत आणि दुसरा पक्ष विरोधात आहे। जेव्हा एक सत्तेतला आणि एक विरोधातला पक्ष जेव्हा एकत्रित येईल त्यावेळेला विरोधातला जो पक्ष आहे त्याला सत्तेमध्ये काही वाटा हवा आहे का, त्याला काही पदं हवी आहेत का, किंवा ज्या पद्धतीनं अनेक वेळेला कुठलीही शर्त न ठेवता विलिनीकरण केलं जाईल, या सगळ्या अनेक गोष्टी असतात ज्या दोन पक्षांच्या एकत्रित येण्यापूर्वी ठरणं अपेक्षित आहे। आता ही चर्चा अगदीच प्राथमिक पातळीवर आहे, परंतु अजित पवार यांच्याकडनं मात्र हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आमच्याकडे अजून विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे दोन पक्ष एकत्रित होतील का या चर्चेला आत्ताच्या घडीला काहीच अर्थ नाही। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिलीत प्रणाली त्याबद्दल।